जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बाबाच्या हृदयाची धडधड, घरात असते तुझीच गडबड. शरण येती तुलाच सगळे, कुणीच नाही तुझ्या ग वरचढ. बाबा अन माहीची लाडकी, घरच्या सर्वांची आवडती. जिने जोडले मानस माहीला, एकदा माफ कर ना ग वैदेही मला. कमॉन यार, आजची ऑडिशन चांगली व्हायला हवी. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. कमॉन मानस. अरे यार माझा फोन हे काय, मी रेडीच ठेवला होता. बरं चल निघ आता, किती वेळ काढतोय? निघ काय? तुम्ही काय हकलवताय का मला? हकलवतोय कुठे? असं काय बोलतोस तू? शिस्त लावतोय. तूच म्हणाला होतास ऑफिसच्या पहिल्या दिवशी की बॉस असलो तरी वेळेत जायला पाहिजे म्हणून. वेळेत जाणं महत्वाचं आहे की नाही ऑफिसमध्ये, तेच सांगतोय तुला. पण तुम्ही दोघे काहीतरी लपवताय माझ्यापासून. तुला माझी आठवण येते आणि मला तुझ्या गाण्याची आठवण येते. अगं मग ये ना ऑफिसला, तुला पाहिजे ते गाणं ऐकवतो. आणि आज माझा पण गायचा खूप मूड आहे माहितीये का. ऐक मग मी लगेच येते. ओके हे बघ मानस, मी नाही येते. काय येत नाहीयेस? अरे का पण? काय झालं? काय आपण बोलूया ना संध्याकाळी. तू संध्याकाळी ये घरी, मग भेटून बोल. एक विचारायचं होतं. आम्हाला तुमचं गाणं वैदेही असल्यावरच ऐकायला मिळेल का? हो, मी म्हटलं ना मला इन्स्पिरेशन लागतं. आणि समजा मी आता या क्षणी इथं वैदेहीला प्रकट केली तर? काय तर माझं गाणं त्याच क्षणी प्रकट होईल. ठीक आहे मग. हॅलो मानस, can I get your autograph please? या बेड. काय बट सिरियसली आता पण हे जे काही केलं ना ते मला खरं होताना दिसतंय. आय मीन तू एक खूप मोठा सिंगर झालायस आणि तुझ्या अवतीभोवती ना सगळे तुझे फॅन्स फिरतायत की सर प्लीज मला ऑटोग्राफ दे ना, प्लीज मला ऑटोग्राफ दे ना. पण वैदेही मी ना खूप खुश आहे. उद्या माझं पहिलं रेकॉर्डिंग आहे आणि ते पण एका वेब सिरीज साठी. आय एम सो एक्साइटेड. इवन आय एम व्हेरी एक्साइटेड. आणि मी सुद्धा खूप खुश आहे. आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य होते. सो मग माझ्या रेकॉर्डिंगच्या पहिल्या कमाईतून मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं. काय देऊ? मला काही नकोय. तू फक्त मस्त गा, हेच माझ्यासाठी गिफ्ट असेल. मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलणार आहेस. सो ठीक आहे, मी माझ्या मनाने तुला आणि आत्याला आणि माहीला सुद्धा काहीतरी गिफ्ट घेणार. ठीक आहे? ठीक. पण गाणं मस्त व्हायला हवं. येस.
गाणं मस्त व्हायला हवं. हम्म, हम्म. वैदेही I love you. हुर हुर काशी दूर दूर तू अभी ये ना मिठीता जरा लाजुनी खोया हूँ महका हूँ आज मैं क्यों बहका हूँ खोई हूँ महकी हूँ आज मैं क्यों बहकी हूँ. I love you. मला विचारायचं होतं की आजच्या रेकॉर्डिंगच्या पेमेंट बद्दल कोणाशी बोलायचंय. पेमेंट? कसलं पेमेंट? आजच्या गाण्याचं. पुन्हा एकदा बोल, काय म्हणालास? सर मी विचारलं आजच्या गाण्याचं पेमेंट, त्याच्याबद्दल कोणाशी बोलायचं. मानस गायला संधी दिली ना तुला, हो. मग तेच पेमेंट आहे असं समज. आदित्य, तू सांग मला काय चाललंय, हे सगळं काय चाललंय. तू काय झालंय? काय व्हायचं राहिलंय अजून. माझ्यावर कुणाचाही काळीचाही विश्वासच राहिला नाहीये आता. उगाच काही काय बोलतोयस तू. अरे मग का ती मीरा वहिनी, म्हणजे त्यांच्या समोर माझं काहीच महत्व नाहीये का. तूच बघ ना की इतके दिवस इथे तू काम करतोयस, तुला सगळं माहितीये, पण तू काहीच स्टँड घेऊ शकत नाहीयेस. खरं आहे तसं झालंच आहे म्हणत. आता बस काहीतरी करतोच आता. मीराला बाजूला करायला हवं. लवकर आवर. तसंही रागिणी मॅम येतात तितक्यात. रागिणी मॅडम काही झालंय का? नाही नाही काही झालं नाहीये. माझंच जरा महत्वाचं काम आहे म्हणून मी बोलवलं. कारण अशा भाकड कथांवर माझा तरी विश्वास नाहीये. मी या गोष्टीची तपासणी करणार, ती स्वतः बघणार आणि मगच विश्वास ठेवणार. मॅडम 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 हो मॅडम. गार्गी 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 हा फोटो बघ ना. हे पप्पा आहेत ना तुझे? म्हणजे मी राया जबड्यांना ओळखलं, पण हे जर तुझे पप्पा आहेत तर ही तुझी आई आणि ही तू ना. बहिणी ऐका ना, तुम्ही ताबडतोब निघा आणि माझ्या फार्म हाऊसला या. का काय झालं? हॅलो अर्जुन. मी मॉडेलिंग करायला नाही म्हटलं याचा खूप त्रास होतो ना तुम्हाला. हा तेजस, याला तुझी भारी काळजी. चला मीनाक्षी वहिनी, मी येतो. काळजी घ्या. आपली भेट होतच राहील वरच्यावर.